नमस्कार, गोजेरी किचन गार्डनमध्ये आपले स्वागत आहे. आणि आज आपल्याला करायची आहे अतिशय पौष्टिक चटणी. थंडीमध्ये विशेषतः ही चटणी केली जाते आणि तिळाची चटणी करणार आहोत आपण. तर इथे तीळ घेतलेले आहेत आणि तीळ आपण गावरानच तीळ घेतलेले आहेत आणि स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. चला आता तयारी करूया आपण. चूल पेटून घेऊया आपण. तवा ठेवून घेऊया. माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा, म्हणजे असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर इथे आपण शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे भाजून घेऊया. तर शेंगदाणे आपल्याला चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. आता आपल्याला शेंगदाणे पहिले खरपूस भाजून घ्यायचे चांगले. शेंगदाणे आपले चांगले खरपूस भाजले आहेत. आता आपण इथे तीळ घेतलेले आहेत. तीळ टाकून घेऊया. शेंगदाण्याला वेळ लागतो भाजायला आणि तीळ पटकन भाजले जातात, म्हणून शेंगदाण्यामध्येच आपण तीळ टाकणार आहोत. तीळ चटचट करायला लागलेले आहेत आणि शेंगदाणे पाहू शकता छानपैकी असे खरपूस भाजले गेले आहेत. तीळ आपले चांगले भाजले गेले आहेत. आता काढून घेऊया आपण. शेंगदाणे आणि तीळ चांगले खरपूस असे भाजून घेतले आहेत आपण. आता तव्यावरती आपण मिरच्या टाकून घेऊया आणि थोड्याशा फक्त परतून घ्यायच्या आहेत आपल्याला. ते डाग पडेपर्यंत थोड्याशा भाजून घ्यायच्या. ते मिरची आपल्या चांगल्या डाग पडेपर्यंत भाजल्या आहेत. अशा प्रकारे आपली मिरची चांगली भाजून घ्यायची, जास्त पण नाही भाजायची. आणि यामध्ये आपण खोबरे टाकूया थोडेसे आणि खोबरे देखील थोडेसे भाजून घेऊया. जास्त पण डाग पडेपर्यंत भाजायचे नाही, थोडेसे गरम करून घ्यायचे फक्त आपल्याला. चटणीबरोबर भाजी देखील लागत नाही, एवढी पोटभर चवीची ही चटणी होते. नुसती या चटणीबरोबर देखील पोटभर जेवण होतं. तर आता खोबरं आणि मिरच्या चांगल्या डाग पडेपर्यंत भाजल्या आहेत. आता आपण काढून घेऊया. आता पहिल्यांदा आपण हिरवी मिरची आणि खोबरं जे आहे ते वाटण करून घेऊया. थोडंसं आल्याचा तुकडा ठेचून घेऊया आपण आणि खोबरं ते बारीक करून घेऊया. थोडंसं पाणी टाकूया आपण, म्हणजे खोबरं चांगलं बारीक वाटलं जाईल. चांगलं बारीक वाटलं आहे. आता यामध्ये आपण जिरं टाकूया थोडंसं. ज्या कोथिंबीरच्या काड्या घेतल्या होत्या त्या देखील आपण बारीक करून घेऊया. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे वाटण काढून अशी चटणी करून पहा, खूप छान होते चवीला आणि अगदी झटपट होते. आपलं चांगलं बारीक असं वाटण आपण इथे केलेलं आहे. आता यामध्ये आपण जे शेंगदाणे आणि तीळ घेतले होते आता ते टाकून घेऊया. आता ते देखील आपण बारीक करून घेऊया. तर शेंगदाण्याचे तुम्हाला टरफले काढायचे असेल तर काढू शकता, परंतु शेंगदाण्याच्या टरफल्यांमध्ये भरपूर असे पोषक तत्व असतात, त्याच्यामुळे आपण टरफल्यांसहितच शेंगदाणे घ्यायचे आहेत. तर तिळाची ओली चटणी तुम्ही खाल्ली आहे का, नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. आणि खाल्ली नसली तर करून पहा, खूप छान होते चवीला. आता तीळ वाटताना देखील असा खमंग वास येत आहे, मस्त असा खमंग वास येतो बरं का. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे चटणी करून पहा. हे पहा, छानपैकी असं वाटण झालेलं आहे. आता आपण ताटामध्ये काढून घेऊया आणि पाट्यावर त्याचं देखील पाणी काढूया आता, कारण आपण ओली चटणी करत आहोत. आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ टाकूया. वाटणं थोडंसं आपण मिक्स करून घेऊया. इथे चटणी मिक्स करून झालेली आहे. तर आपली चटणी इथे आपण मिक्स करून घेतलेली आहे. आता ही चटणी अशी जरी खाल्ली त्या भाकरीबरोबर तरी चालू शकते किंवा डाळ भाताबरोबर तोंडी घेतली तरी चालू शकते, कारण आपण हिरवी मिरची, खोबरं, तीळ, शेंगदाणे हे सगळे भाजून घेतलेले आहेत. परंतु यावरती आपण थोडीशी फोडणी करूया. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे चटणी करून पहा, खूप पौष्टिक अशी होते चटणी आणि सर्वांना आवडते बरं का घरामध्ये. तर तुम्ही नक्कीच ही तिळाची चटणी करून पहा. ही चटणी जर खाल्ली ना निसती तर भाजीची देखील गरज नाही, एवढी भारी चटणी होते. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे चटणी करायला अजिबात विसरू नका. कोथिंबीर घालूया. तशी नाही घातली तरी चालू शकते, कारण आपण यामध्ये पानं टाकलेली आहे.
तर आज केलेली तिळाची चटणी जर तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ या थंडीमध्ये शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये, नातेवाईकांमध्ये. कारण का खूप पौष्टिक अशी चटणी होती बरं का. लहान मुलांना देखील आणि सगळ्यांनाच आवडते. थोड्या मोठ्यांपासून सगळ्यांसाठीच अशी पौष्टिक चटणी आहे. कारण काय तीळ हे उष्ण असतात आणि थंडीमध्ये आपल्याला उष्णतेची गरज असते किंवा शरीरामध्ये ऊर्जा पाहिजे असते आपल्याला. त्याच्यामुळे ही चटणी तुम्ही करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.